तर इकडे ऊसाच्या दरावरून यंदा देखील संघर्ष होण्याची चिन्ह आहेत। स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं विना कपात 3200 रुपयांची पहिली उचल देण्याची मागणी केली, तर कारखानदारांनी या मागणीला विरोध केला। त्यामुळे यंदा देखील ऊस पेटणार की ऊस दराचा वाद मिटणार याकडे लक्ष लागलंय। यंदाच्या हंगामात ऊसाला चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आहे। त्याचाच विचार करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ऊसाला विना कपात पहिली उचल 3200 रुपये मिळावी अशी मागणी केली। मार्च 2015 ते मार्च 2016 या वर्षात साखरेला 2631 रुपये एवढा दर मिळाला। त्यानंतर शिल्लक राहिलेल्या 65 ते 70 लाख टन साखरेला सरासरी 3491 रुपये दर मिळाला। त्यामुळे साखर कारखान्यांना प्रति क्विंटल 800 रुपये इतका जास्त दर मिळाला। त्यामुळे यंदा ऊसाला चांगला भाव मिळालाच पाहिजे अशी संघटनेची भूमिका आहे। ज्या साखर कारखान्यांची रिकव्हरी 12.5% पेक्षा जास्त आहे त्यांना 3200 रुपये विना कपात एक रकमी उचल द्यायला काहीच अडचण नाही आहे आणि म्हणून या मागणी आम्ही केल्या आहे। आणि जोपर्यंत ही मागणी आमची मान्य होत नाही तोपर्यंत या महाराष्ट्रातला एकही शेतकरी आपल्या ऊसाची तोड घेणार नाही। तर राजू शेट्टींच्या ऊस दराच्या मागणीची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी खिल्ली उडवली। ऊसाची किंमत 3200 कशी द्यायची? त्या ऊसाची साखर तयार करण्याचा खर्च येतो का नाही? तो जर हजार पैसे येत असेल तर 3200 द्यायचं कोणी मला काय सुचत? त्याच्याला सांगा की हे जे काही कमतरता असेल त्याची भरपाई तुम्ही करा सरकारच्या मार्फत, कारण सरकार त्यांच्या हातात। साखर कारखानदारांनी मात्र ऊसाला 3200 रुपयांची पहिली उचल देणं शक्य नसल्याचं म्हटलंय। कायद्यानं बंधनकारक असलेल्या FRP नुसारच शेतकऱ्यांना दर देणं शक्य असल्याचं कारखानदारांचं म्हणणं आहे। साखरेचे दर खाली येत जाऊन आज 3200 रुपयावर दर आलेला आहे। हे जो 34-35 पर्यंत दर गेले होते त्यात 3200 पर क्विंटल अशा प्रकारे दर झालेले आहेत। मध्यंतरी एक्साईज ड्युटी सुद्धा 95 रुपयाची 195 रुपये 100 रुपये वाढवली एक्साईज ड्युटी शासनानं। आजच्या मितीला शेतकऱ्यांचा खर्च उत्पादन खर्च सुद्धा वाढलेला आहे, त्यांना सुद्धा उत्पादन खर्चाच्या प्रमाणात दर मिळणं गरजेचं आहे। पण हा दर कशावर शेवटी अवलंबून आहे? जर साखरेला दर मिळाला तरच ऊसाला दर देता येईल। राज्य बँकेनं साखरेचं प्रति क्विंटल 3200 रुपये मूल्यांकन केलंय। त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी ऊसाला कमी भाव घ्यायला तयार नाही। त्यांच्या मागणीनुसार साखरेला बाजारपेठेत सरासरी 3600 रुपयांचा दर मिळेल असा अंदाज आहे। मळी मोलासिस पासून प्रति क्विंटल 500 रुपये, गेल्या हंगामातल्या साखर विक्रीचा फायदा प्रति क्विंटल 800 रुपये असे एकूण 4900 रुपये होत आहेत। यात तोडणी ओढणी खर्च 500 आणि उत्पादन खर्च 1200 वजा केल्यानंतर 3200 रुपये शिल्लक राहत आहेत। म्हणूनच शेतकऱ्यांनी विना कपात पहिली उचल 3200 रुपये देण्याची मागणी केली आहे। त्यामुळे आता 5 नोव्हेंबर पूर्वी साखर कारखानदार नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।